रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी एक मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 छोटा चमचा जिरे घेतले आहेत। आता हे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत सुद्धा जाडसर असं वाटून घेऊ शकता। पण खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घेतलं म्हणजे कुटून घेतलं ना की त्याची चवच वेगळी लागते। तर इथे पहा, पूर्णपणे हे मी बारीक केलेलं नाहीये, जाडसर ठेवूनच खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतले। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने सर्व साहित्य जाडसरच राहिला पाहिजे, अजिबात याची बारीक पावडर करायची नाहीये। त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्येच अशा पद्धतीने कुटून घ्या। आता इथे आपला मसाला तयार झालाय, आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आणि आता तेलामध्येच इथे मी 2 चमचे इतकं तूप घालणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही फक्त तेलाचा वापर केला तरी चालेल किंवा तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे तेलामध्ये तूप घातलं की तूप अजिबात करपत नाही। तर इथे तूप तेलामध्ये छान मिक्स झाले, हलकसं गरमही झाले। आता यामध्ये आपण जी धणे, बडीशेप आणि जिऱ्याची पावडर तयार करून घेतली होती ती घालायची। त्यासोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि आता हे सर्व साहित्य मध्यम आचेवरती एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। हे अजिबात करपू द्यायचं नाहीये। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची घेतली आहेत। खडे मसाले घातल्यानंतर पुन्हा मध्यम आचेवरती एक अर्धा मिनिट हे सर्व परतून घ्यायचं। सर्व साहित्य एक अर्धा मिनिट परतून झालं की आता यामध्ये इथे मी 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। आता या ठिकाणी ही मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी 4 घातल्या आहेत। तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची तिखट असेल तर फक्त 2च मिरचीचा वापर करा, कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहे। त्याचसोबत ही भाजी आपण कांदा लसूण विरहित बनवतोय त्यामुळे इथे मी 1 चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं आलं घेतले ते घालायचं आणि पुन्हा हे सर्व साहित्य थोडा वेळ तेलामध्ये परतून द्यायचं। आलं जास्त वेळ परतायचं नाही, जर आलं करपलं किंवा आल्याचा रंग बदलला तर आल्याची चव बिघडते आणि भाजी कडवट लागू शकते। त्यानंतर यामध्ये 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मी चिरून घेतले आहेत ते घालायचे। सोबतच टोमॅटो छान मऊसूत भाजले जावेत यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता टोमॅटो सुद्धा आपण या मसाल्यासोबत 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती छान असे परतून घेऊयात। आता या ठिकाणी टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून घातला तरी चालेल, बारीक चिरत बसायची सुद्धा काही गरज नाही किंवा टोमॅटो प्युरी बनवायची सुद्धा गरज नाही। तर इथे पहा, मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं टोमॅटो मसाल्यासोबत मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे जी तिखटाला कमी असते आणि त्याचसोबत इथे मी 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या। अशा पद्धतीने हिरवी मिरची वरून घातली ना की तेलामध्ये ती भाजली जात नाही आणि त्यामुळे मिरचीचा सुगंध भाजीमध्ये खूप छान उतरतो आणि चव देखील। मिरची घातल्यानंतर हे पुन्हा 1-2 मिनिटं मी छान असं मध्यम आचेवरती परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर पुन्हा हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं, टोमॅटो अगदी छान मऊसूत शिजला जातो, त्यामुळे बारीक चिरून घ्यायची किंवा टोमॅटो प्युरी बनवायची अजिबात गरज नाही। तर इथे पहा, 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य झाकण ठेवून छान असं मी शिजवून घेतले। तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटले, त्याचसोबत मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय। आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, तुम्ही टोमॅटो सुद्धा पाहू शकता मॅश व्हायला लागलाय, छान अशी याची प्युरी तयार होते। आता यामध्ये आपण राहिलेले पावडर मसाले घालूयात। त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा अशा पद्धतीने चुरून यामध्ये घालायची। त्यानंतर एक महत्त्वाचा पदार्थ ज्यामुळे या भाजीची चव वाढते तो म्हणजे पाव चमचा यामध्ये काळी मिरी पूड घालायची
आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण मिक्स करून 1-2 मिनिटं छान असं परतून घेणार आहोत। मिरेपूड नसेल तर 5 ते 6 काळी मिरी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन घातली तरी सुद्धा चालेल। तर इथे पहा 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती हा सर्व मसाला मी छान असा परतून घेतलाय। तेलही मसाल्याला छान सुटले, रंगही सुंदर आलाय। त्यानंतर आता इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत। आता हे बटाटे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने मोठमोठे मॅश करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, ही रेसिपी बनवण्यासाठी बटाटे हातानेच अशा पद्धतीने मॅश करायचे आहेत। खिसणीने खिसून घ्यायचे नाहीत किंवा मॅशरने पूर्णपणे मॅश सुद्धा करायचे नाहीयेत। अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी बटाट्याच्या राहिल्या पाहिजेत, पण बटाटे हातानेच मॅश करायचे, चिरून सुद्धा घ्यायचे नाहीत। तर इथे सर्व बटाटे मी हाताने छान असे मॅश करून घेतले आहेत। आता मॅश केलेला बटाटा जो तयार मसाला आहे त्यामध्ये घालायचा, मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती फक्त 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा। जास्त वेळ बटाटा मसाल्यासोबत परतून घ्यायची सुद्धा गरज नाही। तर इथे पहा बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून 1 मिनिटभर मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर पाणी घालताना लक्षात ठेवा, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही। गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं, भाजीला रंग तर सुंदर येतोच, त्याचप्रमाणे जे आपण भाजी बनवतोय किंवा तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असाल त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि त्यामुळे त्या पदार्थाची चव आहे अशी राहते, चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही, चवीला तो पदार्थ उत्तमच होतो। पाणी घातल्यानंतर आता ही भाजी पाण्यासोबत एकदा मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। बाकी ही भाजी तुम्ही किती जणांसाठी बनवताय, तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। त्यासोबतच या भाजीची चव आणि लज्जत आणखी वाढावी त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा काळं मीठ घातले। आपण टोमॅटो भाजून घेताना साध्या मिठाचा वापर केला होता, त्यामुळे काळं मीठ घालताना अंदाजाने किंवा चव बघूनच घाला। आमचूर पावडर आणि काळं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं। कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। आता ही भाजी शिजतीये तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। आता या ठिकाणी तडका बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि इथे मी आलं मोठ्या आणि पातळ तुकड्यामध्ये चिरून घेतलंय ते आलं घालायचं आणि मंद आचेवरती 1-2 मिनिटं हे आलं तेलामध्ये परतून घ्यायचं। आल्याचा रंग जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, हलकंसं आलं भाजलं की गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, जी तिखटाला कमी असते। आणि इथे पहा परफेक्ट अशी आपली फोडणी तयार झाली आहे। भाजी शिजते, आता तोपर्यंत मी मस्त अशा पुऱ्या बनवून घेते। पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता भाजीसुद्धा मंद आचेवरती छान अशी शिजली आहे। या ठिकाणी तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता। भाजी आणखी थोडीशी थंड झाली की आणखी घट्टसर होते। जर तुम्हाला आणखी ही भाजी सैलसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 अर्धा ग्लास गरम पाणी घालू शकता। त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची। भाजीमध्ये कोथिंबीर घालून एकदा एकसारखी मिक्स करून घेतली की आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण जो तडका तयार करून घेतला आहे तो तडका घालायचा। लक्षात ठेवा, तयार केलेला तडका गॅस बंद करूनच घालायचा। तडका घातला की लगेच कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता 1-2 ते 3 मिनिटं ही कढई अशीच झाकून ठेवायची, म्हणजे तडक्याचा दम यामध्ये छान बसेल। आणि इथे पहा आपली परफेक्ट अशी मिनी थाळी बनून तयार झाली आहे। कांदा लसूण घातला नसला तरी सुद्धा भाजी तुम्ही पाहू शकता आणि चवीला तर इतकी भन्नाट झाली होती की रोज जरी बनवून खाल्ली ना तरी घरचे कंटाळणार नाहीत। या भाजीसोबत मी इथे पुऱ्या बनवल्या होत्या, तुम्ही चपाती बनवू शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा ही भाजी छानच लागते। त्याचप्रमाणे गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा एकदा कांदा लसूण न वापरता ही चमचमीत अशी बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। आता यामध्ये इथे मी पाव वाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतलंय ते घालायचं।
खोबरं तुम्ही खिसून वापरलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर या ठिकाणी देठासहित वापरायची आहे, फक्त पानं वापरू नका। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घालायची, म्हणजे अगदी सहज आणि पटकन वाटली जाते। अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे। आणि आता आचारी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात भाजी बनवताना मसाल्यामध्ये जो सिक्रेट पदार्थ वापरतात तो म्हणजे तमालपत्र। आता इथे मी 2 तमालपत्र घेतले आहेत। तमालपत्रामुळे मसाल्याला सुगंध तर छान येतो, पण भाजीची चव सुद्धा वाढते। त्यानंतर आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे पहा, वाटण छान असं तयार झालं आहे। मी एक 2 ते 3 चमचे पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलं आहे। शक्यतो जास्त पाण्याचा वापर सुद्धा करू नका। आता आपण मस्त आचारी पद्धतीची चमचमीत अशी भाजी तयार करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम वांगी आधीच चिरून घेतली होती आणि पाण्यामध्ये ठेवली होती। आपण भरलेली वांगी बनवताना जशी वांगी चिरून घेतो ना, तशीच ही वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत। तर इथे तेल छान गरम झाले। आता ही वांगी तेलामध्ये सोडायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही वांगी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तर सुरुवातीला वांगी आपण चिरून पाण्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे वांगी तेलामध्ये सोडली की त्यातील पाणी उडतं, त्यामुळे झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एका बाजूनी ही वांगी तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची। वांगी एका बाजूने तेलामध्ये तळून घेतली की झाकण काढायचं। त्यानंतर वांगी पलटी करायची। जर पलटी केल्यानंतरही पाणी उडत असेल तर वांगी एकदा खालून पलटी करून घ्यायची। त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं। पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती दुसऱ्या बाजूने ही वांगी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। तर इथे पहा, एक 2 वेळा अलटी-पलटी वांगी करून झाकण ठेवून ही मी तेलामध्ये तळून घेतली आहेत। आता वांग्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलं आहे। आता ह्याच पद्धतीने झाकण न ठेवता अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही वांगी मी तेलामध्ये तळून घेणार आहे। तर इथे पहा, मध्यम आचेवर सतत अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही वांगी मी तळून घेतली आहेत। आता ही तळून घेतलेली वांगी एखाद्या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। तर या ठिकाणी जसा सोनेरी रंग येईपर्यंत मी वांगी तळून घेतली आहेत ना, अगदी तशीच तुम्ही सुद्धा तळून घ्या, म्हणजे वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजी सुद्धा पटकन तयार होते। त्यानंतर आता कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत, पण त्याआधी गॅस पूर्णपणे लो करा। त्यानंतर यामध्ये 2 तमालपत्र, 2 मोठी वेलची, 1 दालचिनीचा छोटा तुकडा आणि 3 ते 4 काळी मिरी घालायची। खडे मसाले तेल गरम आहे त्यामुळे एक अर्ध्या सेकंदातच छान परतून होतात। त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर टोमॅटो सुद्धा छान मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर अजिबात करणार नाहीये। इथे पहा, टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते घालायचं। त्यासोबतच यामध्ये एक 13 ते 14 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्ता अशा पद्धतीने मसाल्यासोबतच घाला। जर सुरुवातीला घातला तर कढीपत्ता तेलामध्ये करपू शकतो। त्यानंतर आता हे वाटण आपल्याला मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत, पण त्याआधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा। त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालायची। धणे पावडर थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरली तरी चालेल। अर्धा चमचा या ठिकाणी मी गरम मसाला घातलाय। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। ही लाल मिरची पावडर मी रंगासाठी घातली आहे, तिखटाला कमी असते। आणि 1 चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा। पावडर मसाले घातले की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले पाण्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। पावडर मसाले अशा पद्धतीने पाण्यामध्ये परतून घेतले की तेलाचा वापर कमी होतो आणि मसाले सुद्धा छान परतले जातात। तर मसाले मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवले। मंद आचेवर मसाले छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात। तर इथे पहा, एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर हे मसाले मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले आहेत।
तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटले, त्यासोबतच मसाल्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। आता मसाला खालून एकदा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा मसाला झाकण काढल्यानंतर मिक्स करून 1-2 मिनिटं मी आणखी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये जी वांगी आपण तेलामध्ये तळून घेतली होती ती घालायची आणि आता वांगीसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्येच छान अशी परतून घ्यायची। आपण नेहमी वांग्याची रस्सा भाजी बनवतो किंवा वांगी भरून बनवतो, तर अशी न बनवता एकदा या पद्धतीने मसाल्यामध्ये तमालपत्र घालून बनवून पहा। चवीला भन्नाट लागतात आणि आचारी बनवतात ना तशीच ही भाजी बनवून तयार होते। वांगी मसाल्यासोबत 1-2 मिनिटं परतून घेतली की आता यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालायचं। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरणार नाहीये। त्याचप्रमाणे ही भाजी आपण थोडा वेळ शिजवून सुद्धा घेणार आहे, कारण वांगी आपण तेलामध्ये तळून घेतलेत, बऱ्यापैकी वांगी शिजली आहेत, तरी सुद्धा ही भाजी छान घट्टसर होते। आणि ही वांग्याची भाजी मी 4 ते 5 जणांसाठी बनवते, त्यासाठी 1 ग्लास पाणी वापरले। तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। झाकण ठेवून आता ही भाजी 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती छान अशी शिजवून घेऊयात। जर या ठिकाणी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं असेल तर 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून जेव्हा ही भाजी आपण शिजवून घेऊ तेव्हा झाकण काढून खालून एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही। तर इथे पहा 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती ही वांग्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे। तुम्ही बाजूनी तर्री पाहू शकता किती सुंदर आली आहे, त्याचसोबत भाजीला रंग पाहू शकता किती छान आलाय आणि वांगंसुद्धा एकदम परफेक्ट शिजलं आहे। आणि त्यासोबतच आपण यामध्ये कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट वापरलं नाहीये, तरीसुद्धा या भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किती सुंदर आली आहे। आता ही भाजी थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते आणि त्याचसोबत या ठिकाणी तुम्ही वांगही पाहू शकता एकदम मस्त मऊसूद असं शिजलं गेलंय। आता गॅस बंद करूयात। आता तुम्हाला जर हवं असेल तर गॅस बंद केल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। मी वाटणामध्ये घातलेली त्यामुळे आत्ता वरून घातली नाहीये। गॅस बंद केला की आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं ही भाजी सेट होण्यासाठी अशीच बाजूला ठेवायची। तर इथे पहा 5 ते 7 मिनिटं ही भाजी झाकण ठेवून मी अशीच सेट होण्यासाठी ठेवली होती आणि आता झाकण काढल्यानंतर तुम्ही भाजी पाहू शकता काय सुंदर दिसतीये। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पहा, त्याचसोबत भाजीला रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। आता तुम्ही या भाजीसोबत मस्त जिरा राईस सर्व करू शकता किंवा चपाती खाऊ शकता, पण मला भाकरी आवडते, त्यामुळे भाजी तयार होईपर्यंत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे आणि इथे आपलं ताट वाढून तयार झाले। आता यामध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी एखादी चटणी घेऊ शकता, लोणचं घेऊ शकता, पापड घेऊ शकता आणि कांदासुद्धा घेऊ शकता। सध्या मी काहीच घेतलं नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही वांग्याची भाजी पाहू शकता प्लेटमध्ये काय सुंदर दिसतीये आणि तेवढीच चवीला सुद्धा भन्नाट झाली होती। तर आचारी पद्धतीने बनवलेली ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 3 पाहूयात। सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं। तर या ठिकाणी आपण वाटण तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुरुवातीला भाजून घेतोय। तेल गरम झालं की इथे मी पाव वाटी इतकं सुकं खोबरं चिरून घेतलंय, ते तेलामध्ये घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। तर इथे पहा खोबरं हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे। ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि हे भाजून घेतलेलं खोबरं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, त्यामध्ये इथे मी 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो घालायचा। मोठा कांदा नसेल तर 2 मध्यम आकाराचे कांदे वापरले तरी चालतील। आता हा कांदा सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा। कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे। जास्त डार्क कलर या कांद्याला आलेला नाहीये। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा, सोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या। लसणाच्या पाकळ्या आकाराने लहान आहेत त्यामुळे मी 8 ते 9 घेतल्या आहेत, जर मोठ्या आकाराच्या असतील तर 4 ते 5च वापरा। त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा या कांद्यासोबत आता आपण 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत।
तुम्हाला जर आलं घालायचं असेल तर आलंसुद्धा यामध्ये घालू शकता. माझी आई वापरत नाही त्यामुळे मी सुद्धा घातलं नाही आहे. तर इथे सर्व साहित्य कांद्यासोबत मध्यम आचेवरती 1-2 मिनटं मी छान असं परतून घेतले. तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा हलकासा मऊसूत झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घेणार आहे आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता हा भाजून घेतलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी पीठ मळून घेऊयात. तर या ठिकाणी मी थंड झाल्यानंतर सुद्धा अर्धा ते पाऊण तास आहे अशी टम्म फुगलेली राहणारी पुरी बनवतीये. त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीनेच यामध्ये अर्धी वाटी इतका रवा घेतला आहे. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. रवा घातला की पुरी तेलकट होत नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी टम्म फुगलेली राहते. त्यासोबतच इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे. तो सुद्धा चुरून यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1-2 चमचे इतकं यामध्ये कच्चं तेल घालायचं. आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे पहा सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले. त्यानंतर आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर जेव्हा आपण ते भिजण्यासाठी बाजूला ठेवू तेव्हा रवा फुलतो आणि पीठ आणखी घट्टसर होतं. त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना मध्यम सैलसर असं मळून घ्या. तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी छान मध्यम सैलसर असं मळून घेतलं आहे. पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर आता याच्यावरती 1 छोटा चमचा इतकं तेल सोडायचं. सर्व तेल मळून घेतलेल्या गोळ्याला सर्व बाजूनी एकसारखं लावून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर हा गोळा मी या पद्धतीने मळून घेणार आहे. तर इथे मी तेल लावल्यानंतर पिठाचा गोळा पुन्हा 1 मिनिटभर मळून घेतलाय. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी करून होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. पीठ मळून होईपर्यंत आपण जे मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी साहित्य भाजून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. पाण्याचं प्रमाण जास्त वापरू नका. जास्तीत जास्त 4 ते 5 चमचे इतकंच पाणी वापरा. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी छान असं वाटून घेतले. एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. हे वाटून घेण्यासाठी मी सुद्धा 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला आहे. तर इथे आपलं वाटण तयार झाले. आता आपण मस्त चमचमीत अशी भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. तर ही भाजी कुकरमध्ये बनवते त्यामुळे अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीमध्ये काहीही फरक पडत नाही आणि भांडीसुद्धा कमी पडतात, पसारा कमी होतो. तर कुकरमध्ये 1-2 मोठे चमचे मी तेल घातले. तेल गरम झालं की आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे आणि 2 हिरवी वेलची आहे. हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि 1 सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे. खडे मसाले तेलामध्ये 1 सेकंदभर परतून घेतले की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटण मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचंय. तर वाटण तयार करताना आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वापरले त्यामुळे हे वाटण बाहेर उडतं. तर त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये पावडर मसाले घालायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1 छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे. 1 मोठा चमचा धने पावडर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल. त्यासोबतच इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे जी तिखटाला कमी असते आणि रंग छान येतो आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे. त्यासोबतच इथे मी 1 चमचा गरम मसाला घालते आहे आणि हा गरम मसाला मला ऑर्डर होती त्यासाठी मी घरीच बनवला होता. तुम्हालासुद्धा जर या मसाल्याची रेसिपी हवी असेल किंवा तुम्हालासुद्धा घरगुती गरम मसाला बनवून हवा असेल तर मला कमेंट करू शकता किंवा मला इंस्टाग्रामला DM सुद्धा करू शकता. तर इथे पावडर मसाले मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे. आता पावडर मसाले व्यवस्थित भाजले जावेत त्यासाठी यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतले ते घालणार आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाले छान भाजले जातात, तेलाचं प्रमाण कमी लागतं आणि भाजीची चवसुद्धा वाढते.
तर इथे पाणी घातल्यानंतर मसाले मिक्स करून घेतलेत, झाकण ठेवायचं आणि आता हा मसाला मीडियम टू लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे एक 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला मी छान असा परतून घेतलाय, म्हणजे शिजवून घेतलाय। तुम्ही पाहू शकता मसाल्यातील सर्व पाणी निघून गेले आणि मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटायला लागले आणि मसालाही अगदी छान भाजला गेलाय। त्यानंतर इथे मी 1 वाटी देशी हरभरे असतात ते 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा चिरून घेतलाय। दोन्ही पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। तुम्ही पाहिलं असेल चणे अगदी परफेक्ट भिजले आहेत, नखाने तोडले तरी सहज तुटतायत। आता हा बटाटा आणि हे देशी चणे यामध्ये घालायचे, मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं छान असे परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो। तर इथे चणे आणि बटाटा मसाल्यासोबत एक 2 मिनटं मध्यम आचेवरती मी परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकंच पाणी घालणार आहे, कारण चणे आपण आधी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। तुम्हाला मी नखाने तोडून सुद्धा दाखवलं, चणे अगदी सहज तुटत होते, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाहीये आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे चणे अगदी परफेक्ट आणि मऊसूत शिजतात। पाणी घातल्यानंतर मसाले पाण्यासोबत मिक्स करायचे आणि एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या। गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता इथे आपली भाजी तयार होतीये, तोपर्यंत आपण मस्त अशा पुऱ्या बनवून घेऊयात। तर इथे पहा आपली भाजी बनवून होईपर्यंत पीठसुद्धा एकदम छान आणि परफेक्ट भिजलंय। आधीपेक्षा पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं वाटत असेल, कारण रवासुद्धा छान फुललाय। आता हे पीठ मी पुन्हा एकदा जोर देऊन 1 मिनिटभर छान असं मळून घेणार आहे। तर इथे पहा पीठसुद्धा मी 1 मिनिटभर छान असं मळून घेतले। पीठ तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाले, सॉफ्ट तयार झाले। त्यानंतर आता या पिठाचे पेढ्यासारखे आपण गोळे तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत। तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तर या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलावरती पुरी लाटू शकता किंवा कोरडं पीठ लावून पुरी लाटू शकता। मी कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे, म्हणजे फटाफट लाटून होतील। आणि पीठ जरी लावलं तरी जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही, कारण मग पुरी तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं। तर इथे मी हा हलकासा लाटून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलाय आणि आता याची आपण पुरी लाटून घेऊया। पुरी लाटून घेताना जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची। एका वेळी तुम्ही बनवून घेतलेल्या सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता जर तुमच्या जोडीला कोणी तळून घेणारं असेल। पण जर तुम्ही एकटेच या पुऱ्या बनवून घेताय तर 4 ते 5 पुऱ्या लाटून घ्या, त्यानंतर तळून घ्या, पुन्हा राहिलेल्या पुऱ्या लाटा आणि पुन्हा तळून घ्या। एका वेळी सर्व पुऱ्या लाटून ठेवू नका, नाहीतर मग पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत, म्हणजे फुलणार नाहीत आणि पुऱ्या जास्त कडक होतील। तर इथे पहा जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसर ठेवूनच ही पुरी मी लाटून घेतली आहे। याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता पुऱ्या आपण तळून घेऊयात। तर पुरी तळण्यासाठी मी आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झाले। आता लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची, वरच्या बाजूने हलकीशी तेलामध्ये प्रेस करायची आणि तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे। आता पुरी एकाच वेळी अलटीपलटी करायची, दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची। जर पुरी सतत अलटीपलटी करत जरी तळली ना तरी ती कडक होते, त्यामुळे 1 ते 2 वेळाच अलटीपलटी करायची आणि तळून घ्यायची। तर इथे पहा पुरी छान टम्म फुगली आहे। मी फक्त एकदाच पलटी केली होती, दोन्ही बाजूनी छान अशी तळली गेली आहे। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी तळून दाखवते। त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची। पुरी तेलामध्ये सोडली की वरच्या बाजूने झाऱ्याने हलकीशी प्रेस करायची। पाहू शकता सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे। त्यानंतर पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची, जास्त अलटीपलटी करायची नाही। तर आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी लाटून तळून घेते आणि त्यानंतर आपण भाजीसुद्धा पाहूया। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत। पुऱ्या तळून होईपर्यंत कुकरसुद्धा थंड झालाय, झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त तर्री आली आहे। सोबतच भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता, छान घट्टसर अशी चण्याची भाजी बनून तयार झाली आहे। आणि झाकण काढल्यानंतर या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। चणेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मऊसूत शिजले आहेत आणि आपली इथे बटाटा आणि चण्याची भाजी तयार झाली आहे।
आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी बटाटा चण्याची रस्सा भाजी सोबत टम्म फुगलेली पुरी। पुरी बऱ्याच वेळ झालं तळून घेतली आहे मी, कारण मी ताट तयार करून फोटो काढत होते। तरीसुद्धा तुम्ही पुरी पाहू शकता काय टम्म फुगलेली आहे। हाताने दाबली तरी थोड्या वेळानंतर ती पुन्हा फुलतीये। सोबतच आतून सुद्धा पाहू शकता मस्त अशी पुरी तयार झाली आहे, छान मऊसूद आहे। आपण नेहमी भटुरे बनवतो ना, ते मैद्याचे बनवतो, पण तशीच ही पुरी सुद्धा तयार झाली आहे अगदी भटुऱ्यांसारखी। आणि एक घास खाल्ला ना की असं वाटतंय खातच राहावं। तर इथे आपली रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी मिनी थाळी बनवून तयार झाली आहे। तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता तेल गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला भाजी काय बनवणार आहे ते सांगते। तर इथे ना मी माझ्या आवडीचे छाया.com वरून मटमुगाचे सांडगे, बाजरीचे सांडगे आणि गव्हाचे सांडगे मागवले होते। ग्रामीण आणि शहरी भागातील गृहोद्योग करणाऱ्या महिलांना त्यांची होममेड आणि क्वालिटी उत्पादने इतर शहरातील ग्राहकांना विकण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी छायाकार्ट.com ही स्टार्टअप सुरू करण्यात आली आहे। छायाकार्ट.com वर राज्यातील 700हून अधिक गृहोद्योग करणाऱ्या महिलांची 1000हून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहेत। घरगुती पद्धतीने बनवलेले सांडगे, पापड, शेवया, चकल्या, कुरडया, लोणची, चटण्या, मसाले, रेडी टू ईट, रेडी टू कुक असे 1000हून अधिक गृहोद्योगाची उत्पादने छायाकार्ट.com वर उपलब्ध आहेत। तर इथे पहा मी 3ही प्रकारचे सांडगे मागवले आहेत आणि बनवणार आहे मी माझ्या जास्त आवडीचे मटमुगाचे सांडगे। तर इथे पहा तेल छान गरम झाले। आता हे सांडगे या तेलामध्ये घालायचे। एक छोटी वाटी इतके मी या ठिकाणी सांडगे घेतले आहेत आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हे सांडगे हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने सांडगे तेलामध्ये भाजून घेतली की त्याची चव खुलते आणि सांडगे सुद्धा पटकन शिजतात। तर या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप देते, जेव्हा कधीही तुम्ही सांडग्याची भाजी बनवाल ना, तेव्हा शक्यतो बिडाच्या कढईमध्ये, तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्येच बनवा। त्यामुळे भाजीची चव दुप्पट तिप्पट वाढतेच, पण तुम्हाला पोषक घटक सुद्धा मिळतात। तर इथे सांडगे हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेत, मी एका ताटामध्ये काढून घेतलेत। पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवलाय। त्यानंतर आता यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आणखी तेल घालायचं। तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे। सांडग्याची भाजी बनवताना लक्षात ठेवा कांद्याचा वापर थोडासा जास्तच करा, त्यामुळे चव खूप छान लागते। आता हा कांदा मध्यम आचेवरती आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा। टोमॅटो भाजून घेतानाच तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकता, म्हणजे काय होतं मिठामुळे टोमॅटो पटकन आणि छान मऊसूद भाजला जातो। तर इथे पहा टोमॅटो सुद्धा मी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे। आता आपण यामध्ये काही पावडर मसाले घालणार आहोत। तर इथे मी मोजकेच पावडर मसाले वापरणार आहे, जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय। तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यामध्ये मिक्स करून हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे। पाणी घालून मसाले भाजल्यामुळे काय होतं, मसाले खाली लागून करपत नाहीत, त्याचप्रमाणे मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतले जातात। तर इथे पहा मसाला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी छान भाजून घेतलाय। तुम्ही मसाल्याला रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेले सांडगे होते ते घालायचे आणि आता सांडगे सुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवर एक 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे। तर या ठिकाणी ही सांडग्याची भाजी मी 4 ते 5 जणांसाठी बनवतीये आणि लपथपीत अशी बनवणार आहे, पूर्णपणे सुक्कीही नाही किंवा त्याला रस्साही बनवणार नाहीये। तर या ठिकाणी सांडगे सुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं मी मध्यम आचेवरती छान असे परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं। जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, ही भाजी मी 4 ते 5 जणांसाठी बनवतेय, पण लपथपीत बनवणार आहे, सुक्की किंवा जास्त रस्सेदार बनवणार नाहीये। त्यामुळे एवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी आणि जे सांडगे घेतले होते ते बरोबर आहेत। त्यानंतर आता याला एक उकळी काढून घेतली आहे। उकळी आल्यानंतर एकदा सर्व साहित्य मसाले मिक्स करायचे। त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं।
तर या ठिकाणी ही सांडग्याची भाजी आमच्या घरी प्रॉपर कशी बनवली जाते त्या पद्धतीनेच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ते मिक्स करायचं, गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि ही सांडग्याची भाजी आपण शिजवून घेऊयात एक 10 ते 12 मिनिटं। आता सांडग्याची भाजी शिजते तोपर्यंत इथे पहा, जे बाजरीचे आणि गव्हाचे सांडगे आहेत ते सुद्धा मी या पद्धतीने तळून घेतले आहेत। छान असे फुलले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत। तुम्ही या पद्धतीने हे सांडगे तळून खाऊ शकता। आणि इथे पहा, मध्यम आचेवरती एक 10 ते 12 मिनिटं सांडग्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे। तर्री सुद्धा पाहू शकता तुम्ही काय सुंदर आली आहे। त्याचसोबत सांडगे सुद्धा छान मऊसूत शिजले आहेत, तुम्हाला मी दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता छान मऊसूत असे सांडगे सुद्धा शिजले आहेत। आपली सांडग्याची लपथपीत अशी भाजी तयार आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि इथे आपली लपथपीत अशी सांडग्याची भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी। तर इथे सांडग्याच्या भाजीसोबत मी मस्त गरमागरम अशी भाकरी बनवली आहे। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे पहा, मी ताट वाढून घेतले, मस्त गरमागरम लपथपीत अशी सांडग्याची भाजी, त्यासोबतच मस्त गरमागरम अशी भाकरी, कांदा, लोणचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि आपण जे सांडगे तळले होते ते सुद्धा घेऊ शकता। पण माझे तळल्यानंतर लगेच खाऊन संपले, त्यामुळे मी आत्ता ताटामध्ये घेतले नाहीत। आणि ही सांडग्याची भाजी खरं सांगते चवीला अप्रतिम झाली होती। तुम्हाला सुद्धा छाया.com वरून हे सांडगे मागवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांची ID, फोन नंबर सगळं मेन्शन करते, तुम्ही तिथून ही ऑर्डर करू शकता। एकदा नक्की मागवून पहा, अगदी आपली आई आपल्याला बनवून देते ना तसेच आणि त्याच चवीचे हे सांडगे आहेत। मला तर प्रचंड आवडले, तुम्ही सुद्धा एकदा नक्की मागवून पहा। तर इथे आपल्या 4ही प्रकारच्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा झटपट होणाऱ्या भाज्या आणि पूर्ण मिनी थाळी बनवून तयार आहेत। तुम्हाला यातील कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।